हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाब्यावर मिळतो असा चमचमीत असा काळा चणा मसाला बघणार आहोत। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर काळा चणा मसाला बनवण्यासाठी इथे मी काळा चणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। साधारण एक मोठी वाटी भरून हा काळा चणा मी भिजवून घेतलेला आहे। आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी हे भिजवलेलं जे पाणी आहे ते मी निथळवून घेतलेलं आहे। आता एका कुकरमध्ये हा भिजवलेला चणा घालून घेते। त्यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र, एक मोठी वेलची आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे। त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि एक मोठा ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला लो टू मीडियम हीटवर साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता हा चणा शिजतोय तोपर्यंत इथे आपण याचं वाटण तयार करूया। तर वाटणासाठी इथे मी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। त्याचसोबत 2 मीडियम साईजचे टोमॅटो बिया काढून चिरून घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे। तर आपल्याला इथे कांद्याची पेस्ट वेगळी बनवायची आहे आणि आलं, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट वेगळी बनवायची आहे। तर इथे ह्या पेस्ट मी बनवून घेतलेल्या आहेत। तर कुकर देखील आपला थंड झालेला आहे। तर हा चणा शिजलाय का ते चेक करूया। तर इथे तुम्ही बघू शकताय हा चणा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यातील आपण जे तमालपत्र वगैरे घातलेलं आहे ते काढून घेऊया। आता ह्या शिजवलेल्या चण्यापैकी साधारण 3 ते 4 चमचे चणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची पाणी न घालता पेस्ट बनवून घेणार आहे। ही पेस्ट आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायची आहे, जेणेकरून ह्या ग्रेव्हीला टेस्ट आणि टेक्स्चर दोन्हीही छान येईल। तर इथे ही चण्याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। आता याची फोडणी करण्यासाठी इथे मी कढई लो टू मीडियम हीटवर गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालून त्याची फोडणी करून घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता ही कांद्याची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर ही ग्रेव्ही बनवताना आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अगदी घाई गडबड न करता व्यवस्थित लो टू मीडियम हीटवरच भाजून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला टेस्ट छान येते। साधारण 3 ते 4 मिनिट ही पेस्ट मी परतवून घेतलेली आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय हलका सोनेरी कलर इथे ह्या पेस्टला आलेला आहे। आता याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालून घेते। आता ही पेस्ट देखील व्यवस्थित 3-4 मिनिट परतवून घ्यायची आहे। जेवढे आपण ही पेस्ट व्यवस्थित भाजून घेऊ किंवा परतवून घेऊ तेवढी आपल्या ह्या ग्रेव्हीला टेस्ट छान येते। आता 3 ते 4 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय ही पेस्ट आपली व्यवस्थित परतवून झालेली आहे। आता याच्यामध्ये काही मी ड्राय मसाले घालते, जसे की पाव चमचा जिरेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। तर गरम मसाल्याची रेसिपी देखील मी चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि 1 मिनिटभर हे मसाले ह्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून
1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. त्याचसोबत पाव चमचा हळद देखील इथे घालून घेतलेली आहे. इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता 1 मिनिटानंतर ही जी आपण चण्याची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि ही देखील ह्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा जो शिजवलेला चणा आहे तो घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे चणा शिजवलेलं पाणी आहे ते देखील याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सी येईपर्यंत गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी एकदम न ॲड करता हळूहळू ॲड करा. तर इथे मला अजून थोडीशी पातळ हवी आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिट लो हीटवर पुन्हा उकळवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं मीठ कमी वापरायचं कारण सुरुवातीला आपण चणे शिजवताना थोडं मीठ वापरलं होतं. तर हे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून साधारण 7 ते 8 मिनिट लो हीटवर शिजवून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनिटांनंतर इथे मी हे चेक केलेलं आहे. याच्यातील थोडंसं पाणी आटलेलं आहे. अजून ग्रेव्ही थोडीशी शिजायची आहे. त्यामुळे पुन्हा मी याला एक साधारण 4 मिनिट झाकण लावून शिजवून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय हा चणा मसाला आपला तयार झालेला आहे. इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता याच्यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे. याची कन्सिस्टन्सी देखील इथे तुम्ही बघू शकता. तर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि अगदी पाव चमचा होईल इतपत लाल तिखट घातलं आहे आणि याची फोडणी करून ह्या चणा मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकताय. हा आपला चणा मसाला तयार झालेला आहे. आता तो एक आम्ही सर्विंग बाउलमध्ये काढते. तर हा मसाला खूप छान होतो. चव तर अप्रतिम लागते. अगदी ढाब्यावर खातो त्या पद्धतीची चव होते. फक्त आपण जी ग्रेव्ही बनवण्यासाठी पेस्ट वापरलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे छान होतो हा मसाला. तर हे एका सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर कांद्याच्या स्लाइस ठेवून त्याला सर्व करते. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.